नमस्कार. जागर नवरात्रीचा याच्या आजच्या 5व्या भागाकडे म्हणजेच ललिता पंचमीचा दिवस अश्विन शुद्ध पंचमी या दिवशी मी विदुला विश्वास आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. नेहमीसारखंच ओंकार म्हणूयात, सर्वमंगल मांगल्ये म्हणूयात आणि मग पुढे जाऊयात. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये. दोन्ही हाताचा नमस्कार. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम शांती शांती शांती. अश्विन शुद्ध पंचमी म्हणजेच ललिता पंचमी. या पंचमीची देवता आहे स्कंदमाता. 5व्या चक्रावरती म्हणजे विशुद्धी चक्राची शक्ती आहे ही स्कंदमाता. माता या शब्दातच प्रेम, वात्सल्य, माया, ममता सगळं काही आहे. त्यामुळेच आपोआपच मला वाटतं सगळी संकट दूर होतात, सगळे किंतु परंतु संपतात, कारण मातेच्या आशीर्वादाने नेहमीच कार्यसिद्धीला जातं. स्कंदमाता जवळ असणं, माता जवळ असणं म्हणजे तिचं सान्निध्य, शक्ती जवळ असणं म्हणजे तिचं सान्निध्य अनुभवणं. नंतर सामिप्य म्हणजे ती समोर येणं किंवा जवळ येणं. त्याच्यानंतर सारूप्य म्हणजे तिला स्वतःमध्ये बघणं. कुठे बघायचं तर विशुद्धी चक्रामध्ये बघायचं. आणि त्याच्यानंतर सायुज्य म्हणजे तिच्या समोर लीन व्हायचं, तिच्या समोर लीन व्हायचं, तिच्यामध्ये लीन व्हायचं. असं 4 सुंदर स असलेलं सान्निध्य, सामिप्य, सारूप्य आणि सायुज्य असे असलेली तत्व, अशी ही शक्ती स्कंदमाता. स्कंदमाता म्हणजेच मातृत्वाचं मूर्तिमंत स्वरूप. अतिशय निस्वार्थी वात्सल्य, प्रेम, माया, ममता आणि तारणहार मातेचा स्नेहार्द्र रूप असलेली ही माता. भक्तांना लहान मुलासारखं समजून त्यांच्यावर कायम कृपा करणारी, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारी अशी ही स्कंदमाता. स्कंदमातेचा श्लोक आहे तो म्हणूयात आणि मग त्या चक्रावरती कसं जायचं हे जाणून घेऊन त्या चक्राचा बीजमंत्र म्हणूयात. या देवी सर्वभूतेषु स्कंदमाता रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्कंदमाता रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्कंदमाता रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. विशुद्धी चक्राच्या इथे असलेली ही शक्ती. विशुद्धी चक्र कुठे आहे तर आपलं स्वरयंत्र जे आहे, कंठ आहे,
तिथे पाठीमागे प्राणमय कोशामध्ये असलेलं हे चक्र, म्हणजे आपले सर्व्हायकलचे 5, 6, 7 मणके आहेत ना, मानेच्या मणक्यातले 5वा, 6वा, 7वा, तिथे असलेलं हे विशुद्धी चक्र. विशुद्धी चक्र किती पाकळ्यांचं आहे तर 16 पाकळ्यांचं आहे. 16 स्वर सांगणारं, तुम्ही आपली मुळाक्षरं जुनी आठवा. ऋ, अंग, यंग अशी असलेली अक्षरं आठवा, म्हणजे त्या 16 बरोबर मुळाक्षरं तुम्हाला आठवतील 12 खडीतली. बरोबर आहे. असे हे 16 स्वर. विशुद्धी चक्र हे सुंदर निळ्या रंगाचं, आणि या विशुद्धी चक्राचं तत्व आहे आकाश तत्व. आकाश म्हणजे आपल्याला वाटतं की आपण तिथपर्यंत पोहोचलो, आणि मग तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्या जमिनीच्या तुकड्यापर्यंत गेल्यानंतर आकाश आणखीन पुढे सरकतं. म्हणजेच आपली दृष्टी विशाल करणारं, आपल्याला वसुधैव कुटुंबकमची जबाबदारी आणि प्रेमही सांगणारं असं हे अवकाश तत्व, आकाश तत्व. कुठे आहे? आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आहे. शरीरामध्ये ज्या सगळ्या पोकळ्या आहेत ना, तिथे हे अवकाश तत्व, आकाश तत्व विराजमान आहे. आता इथे जायचं कसं मग विशुद्धी चक्राच्या इथे? तर श्वासाने छान हृदयामध्ये जायचं. शुद्ध रक्ताबरोबर हृदय जे पंप आउट करताय बाहेर शुद्ध रक्त सगळ्या अवयवांमध्ये, तिथून तुमच्या कंठाकडे, मानेच्या मणक्याकडे जायचं. तिथे 4, 5, 6, 7 जे मानेचे मणके आहेत अगदी छोटे छोटे आहेत, त्यामुळे तुम्ही अगदी वरपासून 3 पासून घेतले तरी चालतील. तिथे जायचं आणि हे जे विशुद्धी चक्र आहे निळ्या रंगाचं, ते तिथे अनुभवायला सुरुवात करायची. सुंदर निळ्या रंगाचं हे विशुद्धी चक्र 16 पाकळ्यांचं, याची देवता आहे आपला जीवात्मा. कंठामध्ये प्राण असतात असं म्हटलं जातं, ते एवढ्यासाठी म्हटलं जातं. आणि कंठ किंवा हे विशुद्धी चक्र इथे मध्यमा वाणी आहे. हे माध्यम आहे. तुम्ही परावाणीतनं जे तुम्हाला स्फुरलं, नियतीला जे सिद्ध करायला लागतं ते खरं सत्य स्फुरलं, पश्यंती वाणीच्या इथे बघितलं, आणि या मध्यमेच्या द्वारे तोंडातनं म्हणजे वैखरीद्वारे ते प्रकट होतं. या चक्राचा बीज मंत्र आहे हम. तो म्हणायला सुरुवात करूयात. 5 वेळा हमचा घुमत्कार त्या स्वरयंत्राच्या इथे आणि संपूर्ण शरीरामध्येही अनुभवा. छान डोळे बंद करा. हम 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 डोळे छान बंदच ठेवा. आता या देवीला स्कंदा माता म्हणून का ओळखतात याच्याबद्दल एक पौराणिक कथा आहे. तर तारकासुरानी सगळीकडे त्राही त्राही करून सोडलं होतं, आणि सगळ्या देवांवरती पण त्यांनी, स्वर्गावरती पण आक्रमण केलं. आणि तेव्हा भगवान स्कंदाची म्हणजेच कुमार कार्तिकेय यांची ही माता, कुमार कार्तिकेयांनी त्यावेळेला देवांच्या सैन्याचं अधिपत्य केलं. माता ही कायम शक्ती असते, आणि ह्या तारकासुराच्या विरुद्ध देवांचं सैन्य जेव्हा उभं राहिलं तेव्हा सेनापतीपद ह्या कुमार कार्तिकेयाकडे आलं. कुमारांनी मातेची प्रार्थना केली, तिचे आशीर्वाद घेतले. मातेचे आशीर्वाद मी तुम्हाला म्हटलं ना, कायम कार्याला सिद्धी देतात. आणि कुमार कार्तिकेयांच्या अधिपत्याखाली देवांनी हा विक्रम साजरा केला, युद्ध जिंकलं. आणि म्हणूनही या मातेला आपल्या या स्कंदपुत्राचा अभिमान आहे. प्रत्येकच आईला असतो बघा,
प्रत्येकच आईला आपल्या मुलांनी मुलींनी काहीही चांगलं काम केलं तर अभिमान हा असतोच आणि कौतुकही असतं. आणि म्हणूनच या मातेनी, या शक्तीनी स्वतःचं नाव स्कंदमाता असं धारण केलं. स्कंदाची माता म्हणून स्कंदमाता. कुमार कार्तिकेय तर महापराक्रमी होतेच, पण पराक्रमाला शक्तीची आणि भक्तीची नक्की आणि नक्की जोड लागते. त्यांना अनेक सिद्धी प्राप्त होत्या. ते षडानन म्हणजे 6 तोंड असलेले असे हे कुमार कार्तिकेय. त्यांनी जेव्हा सेनेचं अधिपत्य स्वीकारलं तेव्हाच विजयाची निश्चिती होती. असे हे कुमार कार्तिकेय त्यांच्या आईला अतिशय प्रिय आणि म्हणून त्या पार्वतीचं, त्या शक्तीचं नाव स्कंदमाता. ही देवी कमलासनावरती बसलेली आहे म्हणून तिला पद्मासना किंवा पद्मजा असं सुद्धा म्हटलं जातं. हिचं वाहन मात्र सिंह आहे. जेव्हा वाहन सिंह आहे तेव्हा निडरता, शौर्य, वीर्य, धैर्य आणि अतिशय भरोसा. बघा, राजा आहे जंगलचा, त्यामुळे अख्ख्या जंगलाचा त्याच्यावरती भरोसा आहे. तसंच आपोआपच आपल्यावरती जेव्हा स्कंदमाता शक्तीची साधना होते आणि त्या शक्तीचं जागरण होतं, आपल्यावरती सगळ्यांचा भरोसा बसतो. आपण निडर होतो, शौर्यवान होतो, गर्व आणि सन्मान आपल्याला मिळतो, विश्वास मिळतो, आत्मबल मिळतं आणि सगळं ठीकठाक होणार, कुठलंही संकट येणार नाही, कुठलीही चिंता बाळगायचं कारण नाही, असा हा या शक्तीचा, हा मातेचा आशीर्वाद आपल्याला सांगतो. बघा, ही चतुर्भुजा आहे. तिच्या 2 हातांमध्ये पद्म आहेत, म्हणजे कमळाची फुलं आहेत. एका हातामध्ये म्हणजे डावा जो हात आहे तो वरद हस्त आहे आणि जो वरचा उजवा हात आहे त्याने तिला स्कंदाला पकडलेला आहे. तुम्हाला मी त्या स्कंदमातेचं चित्र पाठवलेलं आहे, ते नक्की आणि नक्की बघा. तुम्हाला त्या स्कंदमातेच्या इथे छातीच्या जवळ तिच्या पुत्राला पकडलेलं दिसेल. छातीच्या जवळ पुत्राला पकडलेलं बघितल्यानंतर आपल्याला आणखीन एक माता आठवते, वीर माता आठवते, धैर्यवान माता आठवते, राणी लक्ष्मीबाई. तिने पोटाशी नाही धरलं पण पाठीवरती मुलाला घेतलं. ह्याला कारण आहे, म्हणजे घोडदौड करायची होती. मुलगा समोर असताना घोडदौड कशी करणार? मोठ्या तटबंदीवरून किल्ल्याच्या घोड्यावरून पाठीवरती पुत्राला बांधून तिने उडी मारली आणि घोड्यावरून जरी झेप घेतली तरी इतकं ते सोपं नव्हतं. तेवढ्यासाठी वीरश्री, धैर्य, धाडस हे पाहिजेच. आणि अशी लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई नक्की आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणजेच वीरतेचं प्रतीक, धैर्याचं प्रतीक, शूरतेचं प्रतीक, शक्तीचं प्रतीक. शक्ती असल्याशिवाय हे असे निर्णय घेणं शक्य नाही, नाहीतर हातपाय गळून जातील की. त्यामुळे शक्तीचं आणि भक्तीचं प्रतीक, श्रद्धेचं प्रतीक म्हणजे ही शक्ती स्कंदमाता. हिचा सुंदर श्लोक आहे, नमन करताना तिचं वर्णन असलेला सुंदर श्लोक आहे, तो ऐकूयात. सिंहासनागता नित्यं पद्माश्रितकरद्वयं शुभास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनीं. बघा, स्कंदमाता यशस्विनीं म्हणजे ही स्कंदमाता आपल्याला कायमच यश देणार, हे या श्लोकामध्येच सांगितलेलं आहे. क्षमस्व. स्कंदमाता शक्तीचं स्थान, कंठस्थित, विशुद्धी चक्र. आता या साधनेच्या वेळेला आपण हा बीज मंत्र म्हटला, हा विशुद्धी चक्राच्या इथे बघितला. विशुद्धी चक्र म्हणजेच काय, तर ही स्कंदमाता शक्ती तिथे काय करते, तर शरीरातल्या आणि मनातल्या सगळ्या अशुद्धी, सगळ्या शंका कुशंका सगळं बाहेर काढून फेकून देते. त्याचा लोप होतो, म्हणजे चित्तवृत्तींचा लोप होतो. आणि चित्तवृत्तींचा लोप झाल्यामुळे भावनेमध्ये असलेल्या किंवा मनामध्ये असलेल्या या ज्या विशुद्धी आहेत त्या सगळ्या बाहेर पडतात आणि आपण स्कंदमातेच्या चरणी नक्की आणि नक्की लीन होतो.
परमसुख आणि शांती प्राप्त होते. अशुद्धी बाहेर पडल्यानंतर होणारच. बघा, कुठल्याही अशुद्धी शरीरात निर्माण झाल्या की आपल्याला बॉडी टेम्परेचर वाढतं, म्हणजे ताप येतो, बरोबर आहे. ताप आल्यानंतर थोडंसं शक्तिहीन झाल्यासारखं होतं, पण त्याच्यानंतर लगेचच खूप छान वाटतं. घाम येऊन गेला, सगळ्या विशुद्धी बाहेर पडल्या, सगळ्या अशुद्धी बाहेर पडल्या की आपण शुद्ध होतो. हे विशुद्धी चक्राचं काम आहे, शुद्ध करणं, अंतर्बाह्य शुद्ध करणं. म्हणून तर इथे हा ब्रिज आहे सूक्ष्म आणि स्थूल याच्यामधला. विशुद्धी चक्र हा ब्रिज आहे. आणि खरं म्हटलं तर जर आपण आकाश तत्व म्हटलं तर ते सूक्ष्माकडे जाणार आहे. पहिली जी सगळी तत्व होती, मूलाधाराचं चक्र आपण बघितलं, मूलाधार चक्राचं आपण तत्व बघितलं, ते भूतत्व. नंतर बघितलं स्वादिष्ठान चक्राचं, हे जलतत्व. मणिपूर चक्राचं हे अग्नितत्व. अनाहत चक्र काल आपण कुष्मांडा माता बघितली, तिचं तत्व बघितलं, ते वायुतत्व. आणि इथे अवकाश तत्व. इथे आपलं सुंदर स्वरयंत्र आहे बघा. स्वरयंत्रामध्ये छान तंतू असतात आणि स्वर प्रकट होण्यासाठी हे अवकाश तत्व लागतं ना. इथे पोकळी लागते स्वर बाहेर पडण्यासाठी, ते तंतू हलण्यासाठी. त्या प्रत्येक बारीक बारीक तंतूंमध्ये हे अवकाश तत्व भरलेलं आहे. बघा, जेव्हा बासरी वाजते तेव्हा त्याच्यामध्ये प्राण फुंकले जातात, पण त्या बासरीच्या नळीमध्ये पूर्ण पोकळी असते आणि त्याच्यावरती असे छोटे छोटे गोल आपण होल्स असतात, बरोबर आहे. आणि ते कमी जास्ती प्रमाणात दाबून ही बासरी वाजली जाते. तसंच आपल्या स्वरयंत्रामध्ये असलेले हे बारीक बारीक स्वरतंतू आहेत ना, त्याच्यावरती वेगवेगळा दाब पडतो आणि हे स्वरांचे उच्चार, ही वाक, ही सरस्वती, ही आपल्या मुखावरती प्रसन्न होते म्हणूयात, किंवा वदनावरती प्रसन्न होते आणि आपल्यातून वैखरीद्वारे शब्दाचं प्रकटीकरण होतं. म्हणून या स्कंदमाता शक्तीला, ह्या वाक वाणीला सहाय्य करण्याबद्दल सुद्धा नमस्कार करूयात, कारण तिच्याशिवाय हे व्यक्त होणं शक्य नाही. म्हणून हे माध्यम जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, मी सुद्धा एक माध्यम आहे. या नवरात्रीच्या काळामध्ये आपण जी साधना करतोय, त्या परमेश्वराने मला चूज केलं, किंवा असं म्हणूयात मला नियुक्त केलं तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये हा सुसंवाद साधायला, किंवा मी जो अभ्यास केला आहे, थोडाफार मी जी साधना केली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायला. म्हणजे प्रत्येक वेळेला माध्यम किती महत्त्वाचं असतं हे आपल्याला लक्षात येईल. माध्यमाशिवाय आपण पोहोचू शकत नाही, कारण आपण या भूतलावरती, मनुष्य लोकावरती जन्म घेतलेला आहे, बरोबर आहे. म्हणून तर आपण एकाग्र झालं पाहिजे आणि भक्तियोगाने हे होऊ शकतं. मातेला शरण गेलं पाहिजे. शरणागत जेव्हा होतो ना, तेव्हा आपलं स्वतःसुद्धा समर्पण करतो आणि मग ती माता नक्की उद्धार करते. कारण मग आपल्या चुकांसकट आपण समर्पित होतो आणि त्या चुकांचं परिमार्जन, मग ते एखादा धपाटा घालून असू देत, किंवा समजुतीने असू देत, किंवा कान ओढून असू देत, माता नक्की करते. आणि त्याबद्दल आपल्याला पण नक्की खात्री आहे की कुठल्याही संकटातनं, मला ह्या गच्या बाधेतनं, या स्वच्या अहंकारातनं सुद्धा ही माता बाहेर काढणार, कारण ही विशुद्धी चक्राच्या इथे आहे. त्यामुळे ती माझ्यातल्या सगळ्या अशुद्धी नक्की आणि नक्की काढून टाकणार. म्हणून तर जर भक्तीचा सुद्धा अहंकार बाळगला गेला, चूक झाली, तर ही आईसारखं शासन करते, हे मात्र कायम आणि कायम लक्षात ठेवलं पाहिजे. स्कंदमाता ही शक्ती ना, या सगळ्या सौरमंडलाची अधिष्ठात्री आहे. आणि म्हणून सुद्धा मध्यमा ही वाणी तिच्या ठाई आहे, ज्यामुळे ती सहा ज्ञानाच्या शाळा कुठल्या आहेत बघूया. त्यांची ही अधिष्ठात्री आहे बरं का. यांची ही शक्ती आहे. सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, उत्तरमीमांसा आणि 64 कला, ह्या सगळ्या ज्या आहेत त्यांची माता, त्यांची शक्ती ही स्कंदमाता आहे. म्हणजे ज्ञान, विज्ञान, धर्म, कर्म आणि कृषी या पंच आवरणांनी युक्त अशी विद्यावाहिनी असं हिला म्हटलं जातं. विशुद्धी चक्रावरती चित्त स्थिर करून हिची साधना केली तर आवाजात अत्यंत माधुर्य येतं. कारण बघा, भक्ती आणि शक्तीचा मिलाप असेल तर माधुर्य हे येणारच. जिथे
शरण जाणं आहे, जिथे भक्ती आहे तिथे माधुर्य आपोआप येतच. आणि आपले वारकरी हे अत्यंत सुंदर उदाहरण आहे. आवाजात माधुर्य येतं. कसं येतं? कितीही खरखरीत आवाज असला ना तरी विठ्ठलाच्या समोर लीन होताना त्याचे अभंग म्हणताना आपोआप डोललं जातं आणि आवाजात माधुर्य येतं. हा गोडवा येतो, स्पष्टता येते, वाणी शुद्ध होते. त्यामुळे जर कुणाची वाणी अडखळत असेल काही कारणाने, समजा पार्किन्सन्स असेल, पॅरालिसिस असेल, काही घशाचे रोग झाले असतील, तर त्यांनी सुद्धा या शक्तीची साधना नक्की करावी, जेणेकरून त्यांची वाक शुद्धी होईल. आणि या स्कंदमातेची आराधना केली ना की वाचा सिद्धी प्राप्त होते बरं का. बोलणं स्वच्छ, शुद्ध, स्पष्ट आणि लयबद्ध होतं, असं ऋषीमुनींनी लिहून ठेवलंय. आणि ऋषीमुनींबद्दल आपण शंकाच घेऊ शकत नाही, कारण त्यांना ते दिसलं किंवा स्फुरलं म्हणून त्यांना द्रष्टा म्हटलं जातं. आता या देवीच्या आराधनेसाठी आणखीन एक सुंदर श्लोक आहे, तो म्हणूयात आणि मग पुढे जाऊयात. त्याच्या आधी आपण बीजमंत्र म्हणायला सुरुवात करूयात नेहमीसारखं आणि मग श्लोक म्हणूयात. हां, म्हणजे मंत्र त्याचा नंतर म्हणूयात परत. छान डोळे परत एकदा बंद करा. विशुद्धी चक्रापर्यंत जायचं आहे आपल्याला. श्वासातनं तुमच्या मानेच्या मणक्यांमध्ये जायचं आहे. तिथेच बाजूला असलेले हे शक्तिस्थान, विशुद्धी चक्र, स्कंदमातेचं शक्तिस्थान. छान या स्कंदमातेचा मंत्र म्हणूयात. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ओम स्कंदमाता देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ओम स्कंदमाता देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ओम स्कंदमाता देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ओम स्कंदमाता देव्यै नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै. ओम स्कंदमाता देव्यै नमो नमः. नमो नमः. नमो नमः. हिचा सुंदर श्लोक आहे की जो हिचं वर्णन करतो, तो ऐकूयात. ऐं बीजालिंका देवी पद्मयुक्तधरा परा. हृदयं पातु सा देवी कार्तिकेययुता. आता तुम्हाला म्हटलं तसं आणखीन एक सुंदर श्लोक मगाशी म्हटला, तो परत एकदा ऐकूयात, कारण आपल्याला ती यशदायिनी आहे ना. परत एकदा तिची स्तुती करूयात. सिंहासनगता नित्यं पद्माश्रितकरद्वयां. शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनीं. परत एकदा डोळे बंद करा. तिचा ध्यानमंत्र ऐकूयात. ध्यानमंत्र ऐकता ऐकता तुम्हाला आपोआप तुमच्या विशुद्धी चक्राच्या इथे तरंग जाणवायला लागतील. जरी मी म्हणते आणि तुम्ही ऐकताय तरी सुद्धा हे तरंग जाणवतील. वंदे वाञ्छितकामार्थचन्द्राधिकृतशेखरं. सिंहारूढा चतुर्भुजा स्कंदमाता यशस्विनीं. धवलवर्णां विशुद्धिचक्रस्थितां पंचमदुर्गा त्रिनेत्रां.
अभय पद्मयुगकरां दक्षिणौरुपुरुषगन्धारमार्थं जे पटाम्बरपरिधानां मृदुयज्ञस्थानालङ्कारभूषितां मञ्जीरहारकेयुरकिङ्किणरत्नकुण्डलधारिणीं प्रफुल्लवदनां पल्लवधरां कान्तां कपोलापिनां पयोधरां कमनीयां लावण्यां नितम्बिनीं स्कन्दमाता नमो नमः, स्कन्दमाता नमो नमः, स्कन्दमाता नमो नमः. आता तिचं कवच म्हणूयात. मगाशी त्यातल्या 2 ओळी आपण म्हटल्या त्या सुद्धा या कवचामध्ये आहेत. ऐं बीजाम्लिकां देवीं पद्मयुक्तधरा परा हृदयं पातु सा देवी कार्तिकेययुता. श्रीं ह्रीं हुं ऐं देवी पूर्वस्या पातु सर्वदा सर्वांगमे सदा पातु स्कन्धमाता पुत्रप्रदा. वाण्बाणमृतेहेतु फट्बीजसमन्विता उत्तरस्थातु युग्मे च वारुणनेत्रे अवतु इंद्राणि भैरवो चैवासितगिच संहारिणीं सर्वदा पातु मां देवी च अन्यास्तु हि दिक्षवै. स्कन्दमाता नमो नमः, स्कन्दमाता नमो नमः, स्कन्दमाता नमो नमः. आता लिंगभैरवी स्तोत्रामधलं या विशुद्धी चक्रस्थित शक्तीचं स्कंदमातेचं सुंदर ध्यान ऐकूयात. मी 3दा ते कडवं म्हणते, आपोआपच तुमच्या शरीरामध्ये त्याचे तरंग तुम्हाला नक्की आणि नक्की जाणवतील. लं वं रं हं लिंगभैरवी जीवस्वरूपी जगजीवनी. यं ॐ श्री शक्ति शुद्धिकर्तिणी विशुद्धिस्थळ सर्वशुद्धिनी. लं वं रं हं लिंगभैरवी जीवस्वरूपी जगजीवनी. यं ॐ श्री शक्ति शुद्धिकर्तिणी विशुद्धिस्थळ सर्वशुद्धिनी. लं वं रं हं लिंगभैरवी जीवस्वरूपी जगजीवनी. यं ॐ श्री शक्ति शुद्धिकर्तिणी विशुद्धिस्थळ सर्वशुद्धिनी. लिंगभैरवी लिंगभैरवी लिंगभैरवी. हे स्कंदमाता देव्यै नमो नमः, नमो नमः, नमो नमः. आता नेहमीसारखंच एक सुंदर काव्य, सुंदर जोगवा ऐकूयात. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी
पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भिवानीचा. इज तळपली आग उसळली, ज्योत झळकली आई ग, या देठीची काजळ काळी रात्र सरली आई ग. बंध विणला भेद शिणला, भाव भिनला आई ग, भर दुःखाची आस जीवाला रोज छळते आई ग. माळ कवड्यांची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. ऐ राजा उध 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 उद 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 उद. तुळजापूर तुळजा भवानी आईचा, उद 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 उद. माहुरी गडा रेणुका दिवसा, उद 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 उद. आई अंबाबाईचा, उद उद. देवी सप्तशृंगीचा, उद उद. पाच सकल कलाधिपती गणपती, धाव गोंधळाला याव, पंढरपूर वासिनी विठाई, धाव गोंधळाला याव. गाज भजनाची येऊ दे ग, झांज सुजनाची वाजू दे ग, पत्थरातून फुटला टाहो या प्रपाताचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, 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 भवानीचा. ऐ राजा उद 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 उद. हा जो आनंद गोंधळाचा घेतला, जागराचा घेतला, तर तो आनंद सगळ्यांपर्यंत पोहोचूयात. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणूयात आणि मग नंतर श्री सूक्त नेहमीसारखं म्हणूयात. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. दोन्ही हात सोडून ह्या साधनेची ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीराला द्या. तुमच्यातल्या स्कंद मातेला माझा नमस्कार. माता आहात त्यामुळे काहीतरी चुकलं माकलं तर नक्की क्षमा कराल अशी अपेक्षा करते. काही चुकलं माकलं असेल तर क्षमस्व परमेश्वरी, क्षमस्व परमेश्वरी, क्षमस्व परमेश्वरी. धन्यवाद.